आज 23 ऑक्टोबर बुधवार. सर्वांना शुभेच्छा. आता आपण भगवंताच्या सगळ्या पराक्रमाचा कसा चढता चाललेला पाहतोय. आलेख पोचलेले आहेत कंसाच्या दरबारापर्यंत आणि आता काय काय करतायत ते आपल्याला पाहायचे. काल सगळ्या शिंपी, धोबी आणि काय म्हणायचं माळी अशा तिघांचा उद्धार कसा झाला. एकाचा चांगलाच झाला. जो उन्मत्त होतो त्याला त्याचं प्रायश्चित्त मिळतं आणि जो भगवंतावर प्रेम करतो, श्रद्धा ठेवतो, त्याचा भगवंत खऱ्या अर्थानं उद्धार करतात. सुदामा नावाचा जो माळी होता त्यानं सगळं भगवंताला सजवलेलं आहे. सुगंधित पुष्पांचे हार घातलेले आहेत गळ्यामध्ये आणि ते इतके सुंदर दिसायला लागलेले होते की प्रभूंनी त्याला वर दिला आणि त्यानं असाच वर मागितला की सर्व स्वरूप अशा त्यांच्या ठाई आपली दृढ भक्ती असावी. तशीच आपण पण प्रार्थना करूया की आपली पण भगवंताच्या ठिकाणी दृढ भक्ती राहू दे. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरः सुरगणा. देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः. आता आज उपजेवर अर्थातच सगळ्यांच्या परिचयाची जी आहे तिच्यावर ही 3 ठिकाणी वाकलेली असते आणि तिचं कल्याण कसं करतात ते आपण बघूया. काल आपण पाहिलं की ते राजमार्गावरून पुढं चालत राहिलेले आहेत आणि त्यांना ती वाटेत एक युवती, सुंदर अशी युवती दिसलेली. ती इतकी दिसायला सुंदर होती, फक्त तिच्यामध्ये एक अडचण होती की 3 ठिकाणी ती वाकलेली होती. ती 3 ठिकाणी वाकलेली होती आणि त्यामुळं पण तिच्या हातात काय होतं तर उठण्याचा डबा होता आणि हसत हसत तिनं श्रीकृष्णांना म्हटलेलं आहे. एक मिनिट. बाबा काय असतील भाज्या तर इथे देऊन ठेवा मला. काय आहे? कारले, लसूण, काकडी, भेंडी. हा मग सगळं इथे ठेवा. लसूण कसं आहे? लसूण 100 रुपये पावशेर. हा मग 20 रुपयाचा देऊन ठेवा. पावशेर टोटल. हा पावशेर द्या. तिथे आणून ठेवा. मी आता क्लास चाललाय. तुमची वाट बघून आम्ही कंटाळलो. पुढे जायचंय. हा ठीक आहे. भेंडी पावशेर देऊ का? हो हो. नमस्कार, क्षमस्व. तर आपण असं पाहत होतो की ती जी सुंदर युवती आहे तिच्या हातामध्ये उठण्यांचा डबा होता आणि तिनं भक्तांना आनंद देणारे श्रीकृष्ण तिला असं म्हणतात बरं का की अगं सुंदरी, तू कोण आहेस?
हे उठणं कुणासाठी आणतीयेस, घेऊन चाललेली आहेस, आम्हाला जरा नीट सांग ना. आणि ही सुगंधी उटी तू आम्हाला दे, त्यामुळं लवकरच तुझं कल्याण होईल. भविष्यात एखाद्याचं चांगलं करायचं हे सुद्धा भगवंतांनी आधीच ठरवलेलं असतं. आणि त्यामुळं ती सैरंद्री सांगते. ती सैरंद्री आहे, हल्लीच्या ब्युटी पार्लर म्हणतात तसं ब्युटीशीर नाही ती. द्रौपदीनं सुद्धा सैरंद्रीचाच वेश घेतलेला होता विराटाच्या राजवाड्यामध्ये. तशी ही चांगली देखणी, सुंदर आणि सगळ्यांचा साज करणारी अशी आहे. पण ती सांगते की मी न त्रिवक्रा नावाची उटणं लावणारी कंसाची आवडती अशी आहे दासी आहे. आणि माझं उटणं भोजराज कंसाला अतिशय आवडतं. पण आपणा दोघांखेरीज ह्याला पात्र असा कोणीच नाही, दुसरा कोण आहे म्हणते. म्हणजे तिलाही लक्षात आलं की हे असामान्य आहेत, हे साधेसुधी कोणी नाही आहेत. आणि त्यामुळं ती त्यांच्यावर खुश होते. आणि भगवंताचं सौंदर्य, कोमलता, मधुरता, मंदहास्य, प्रेमालाप आणि पाहणं यामुळे ती इतकी प्रभावी झाली होती की तिनं ते आपल्याजवळचं उठणं त्या दोन्ही भावांना खूप 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 लावलं, भरपूर लावलं. आणि त्यांचे मूळचे रंग कसे आहेत आपल्याला माहिती आहे. भगवंताचा साळा, काळा सावळा, बलरामांचा गोरापान. आणि ते उठणं जे तिच्याकडचं होतं ते लावल्यावर ते इतके सुंदर दिसायला लागले, फार शोभून दिसायला लागले. आणि ते त्या कुब्जेवर खूप प्रसन्न झाले. आता तिचं नावच आहे बघा, त्रिवक्रा. त्रिवक्रा असं तिचं नाव आहे. म्हणजे 3 ठिकाणी ती वाकलेली आहे. मग भगवंतांनी आपल्या दर्शनाचं प्रत्यक्ष फळ दाखवण्यासाठी आधी ते म्हणले होते ना तुझं कल्याण होईल, तर ते तिला प्रत्यक्षात आणण्यासाठी ते काय करतात, तर तिचं 3 ठिकाणी जे शरीर वाकलेलं आहे म्हणून तिला सरळ करण्याचा त्यांनी विचार केला. मग तिची जी पावलं आहेत तर तिची पावलं आपल्या पायांनी जोरात दाबली. हल्लीचं ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर काय म्हणाल त्यानुसार. आणि 2 बोटांनी तिची हनुवटी अशी वर उचललेली आहे. आणि तेवढं केल्यामुळं तिचं सगळं अंग सरळ होऊन गेलं. आता ही जादूच म्हणायची की नाही, भगवंताला काय अशक्य आहे हो. आणि त्यांच्या स्पर्शानं तिचं विशाल असं शरीर हे सुंदर दिसायला लागलं. आणि ती उत्तम युवती झाली. म्हणजे तिच्यामध्ये जो दोष होता, 3 ठिकाणी वाकलेली होती, बाकी दिसायला सुंदर होती. पण असं बघा ना, माणसाचं जे व्यंग्य असतं तिकडंच लक्ष जातं. बाकी सगळा देह चांगला असला त्याच्याकडं कोणी बघणार नाही. पण काहीतरी डोळाचे असेल, नाकचं काहीतरी असेल अपुरं, थोटकं, लोकांचं लक्ष त्याच्यावरच जातं. तर आता ही इतकी सुंदर झाली, रूप, गुण आणि औदार्यानं संपन्न असलेल्या तिच्या मनात भगवंताशी आता मिलन व्हावं असं वाटायला. आणि तिनं आपली इच्छा पूर्ण केली, व्यक्त केली. आणि ती म्हणती, ती अशी बायकांची लाजण्याची एक पद्धत असते, तर त्यांच्या शेल्याचं टोक हसत हसत ती पकडले आणि त्यांना म्हणते काय की अरे वीरा, या आपण चला माझ्या घरी जाऊया. आणि आपल्याला मी आता इथं सोडू इच्छित नाही. आपण माझं चित्त विचलित केलं आहे, तेव्हा या दासीवर प्रसन्न व्हा. तर भगवंत फार कुशल आहेत, हुशार आहेत. त्यांनीसुद्धा तिची विनवणी मान्य केली. बलरामांच्या देखत तिनं केलेली आहे. पण श्रीकृष्ण बरोबरीच्या बाकी सगळ्या गोपाळांकडे हसत हसत तिला म्हणतात की अगं सुंदरी, तुझं घर खूप सुंदर आहे, सगळ्या माणसांची काळजी मिटवणारं आहे. पण मी ना माझं कार्य पूर्ण झालं की तुझ्या घरी येतो. आपण असं म्हणतो का, आलोय ना मी आत्ता, जरा माझं महत्त्वाचं काम आहे, मला बँकेत जायचं आहे किंवा अमकं करायचं, ते करून मी तुमच्याकडे येतो. तसंच तो बोलतो की मला जे महत्त्वाचं काम आहे ना ते पूर्ण करून मी तुझ्याकडे येतो. आणि आमच्यासारख्या वाटसरूंना तुमच्यासारख्यांचाच तर आधार आहे म्हणतो. आणि असं गोड गोड बोलून त्यांनी तिला निरोप दिला. ते आता बाजारपेठेत पोचले. तेव्हा तिथले सगळ्या व्यापाऱ्यांनी त्यांची कौतुकं केलीत बघा.
कुणी विडे दिले, कुणी फुलांचे हार दिले, चंदन दिलं, निरनिराळे नजराणे दिले, त्यांचं पूजन केलं. कारण ते अलौकिकच दिसतच होते ना. जन्माला आले बिचारे आणि लांब, म्हणजे एकतर जन्मच त्याचा बलरामाचा तिकडेच झाला आणि याचा जन्म इथं झाला, पण कशाला कोणी पाहिले, तो लगेच तिकडे नंदाघरी. त्यामुळे त्यांच्या दर्शनानं प्रत्येकाच्या हृदयामध्ये असं एक आकर्षण निर्माण होत होतं आणि स्त्रिया तर देहभान विसरून जायच्या. काल परवा जसं सांगितलं तसंच त्यांचे आंबाडे, त्यांच्या हातातली काकणं, सगळं त्याला पाहिलं की शिथिल होऊन जायचं आणि एखाद्या चित्रातल्या मूर्तीसारख्या त्या वाटायच्या. अशा बघत राहायच्या आश्चर्यचकित होऊन. म्हणजे ते स्टॅच्यू करतात ना मुलं, स्टॅच्यूचा खेळ असतो की जशा पोजमध्ये असेल तिथेच थांबायचं, तसे त्यात सगळ्याजणी तिथे स्थिर राहायचे. आता नंतर काय त्यांना लक्षात आलं सगळ्या लोकांच्या सांगण्यावरून की धनुष्य यज्ञाच्या ठिकाण कुठं आहे असं ते विचारत विचारत श्रीकृष्ण त्या ठिकाणी गेले. धनुष्य यज्ञ होता हो. मला अगदी ही तुलना जनक राजाच्या राजवाड्यात जे घडलेलं आहे त्याच्याशीच वाटते. फक्त तिथं सीतेसाठी तो स्वयंवरासाठी हे ठेवलेला होता, पण ठेवलेला होता. इथं धनुष्याचा यज्ञ आहे, धनुर्यज्ञ आहे आणि ते ठिकाण पाहायला ते गेले. आता ते धनुष्य अतिशय सुंदर होतं, इंद्रधनुष्यासारखं होतं आणि अद्भुत होतं. आणि ते पाहिल्या मौल्यवान धनुष्याची खूप सुंदर पूजा केलेली होती आणि त्याच्या रक्षणासाठी अनेक सैनिक तिथे होते. आता रक्षकांनी सांगितलं त्याला हात नाही लावायचा, बघायचं फक्त. आपल्याकडं सुद्धा असंच असतं बघा, कुठल्या वस्तूला हात लावू नका. सगळ्या म्युझियम्समध्ये याच्यामध्ये स्ट्रिक्टच असतं, हल्ली तर बंदिस्तच असतं, पण तरीसुद्धा माणसं हात लावण्याचा प्रयत्न करतात. तर त्यांनी सांगितलं हात लावायचा नाही. पण असं करूनसुद्धा सगळ्यांनी मनाई केली तरी श्रीकृष्णांनी पटकन ते धनुष्य उचललं. त्याच्या डाव्या हातानं सहज उचलून त्याला अशी दोरी लावताय, तेवढ्यात ती दोरी ओढून बलवान उन्मत्त हत्तीने एखादा ऊस मोडावा तितक्या पटकन ते धनुष्य मधल्यामध्ये मोडलं गेलं. सत्सत झाले रामाच्या वेळेला. आणि मग ते धनुष्य मोडलं, पण त्याचा आवाज केवढा झाला. सगळं त्रैलोक्य, सगळी पृथ्वी, सगळ्या दिशा दोन गेल्या. आणि तो आवाज ऐकून कंससुद्धा भयभीत झालेला आहे की हा कसला आवाज, एवढा आवाज कुणी केला आहे, कुणामुळं झाला आहे. आणि ते धनुष्य रक्षण करणारे जे अधिकारी त्याच्यावर त्यांच्या साथीदारांसह त्यांच्यावर अतिशय चिडले आणि त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पकडा पकडा, बांधा बांधा असं म्हणत असताना सगळ्यांनी त्याला वेढा घातला त्यांना. आणि त्यांचा दुष्ट हेतू लक्षात घेऊन बलराम आणि श्रीकृष्णसुद्धा अतिशय रागावले. त्यांनी धनुष्याचे तुकडे केलेले होते तेच तुकडे उचलले आणि त्या तुकड्यांनीच त्यांची पिटाई सुरू केली. आणि मग त्या तुकड्यांनी कंसानं जी सेना पाठवलेली होती तिचासुद्धा संहार केलेला आहे तेवढ्याशा तुकड्यांनी. बघा, म्हणजे ते धनुष्य अद्भुतच होतं, अत्यंत बलशाली होतं. आणि मग यज्ञशाळेच्या मुख्य दरवाजातून ते बाहेर आले आणि आनंदानं मथुरा नगरीचं वैभव पाहत फिरू लागले. म्हणजे आपल्याला कसं उत्सुकता असते, कसला कार्यक्रम आहे, हां मग तिथे आधी जाऊन येऊ, तिथं किती वेळ आहे, काय आहे बघू, सगळं वातावरण बघू आणि मग अजून फिरू. तसं त्यांनी केलं की आता ते पुन्हा फिरायला बाहेर पडले. मग त्यांच्या पराक्रमाची गोष्ट जेव्हा नगरवासियांनी ऐकली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की दोघं कोणतरी श्रेष्ठ देव दिसत आहेत. हे काही साधेसुधे मुलं नाही आहेत, साधे पुरुष नाही आहेत, साधी मुलं नाही आहेत. कारण 12-13 वर्षाचं वय आहे, 12 वर्षाचं. मग ते फिरत असताना सूर्यास्त झालेला आणि गोपाळांसह हे रामकृष्ण नगराच्या बाहेर जिथं छकडे आणले होते तिथं परत गेले. आता लक्ष्मी आपल्याला मिळावी असे इच्छिणाऱ्या इतरांचा त्याग करून लक्ष्मीनं जसं आपलं निवासस्थान बनवलेलं आहे त्या श्रीकृष्णाचं सौंदर्य हे मथुरावासी सगळे पाहत होते. आणि इकडे व्रजातील गोपी विराहातूर होऊन मथुरावासियांबद्दल जे जे काही बोलल्या होत्या ते सगळं मथुरेत खरं ठरलं की तिथल्या स्त्रिया त्याच्यावर लुब्ध होतील, असं होईल तसं होईल. ते सगळं खरं ठरायला लागलं. मग रामकृष्णांनी हातपाय धुतलेत, दुपारची खीर वगैरे खाल्लेली आहे आणि आपल्या आवडच्या पदार्थांचं भोजन केलं
आणि कंसाचं मनोगत जाणून घेऊन ते त्या रात्री तिथेच आरामात झोपले. आता त्यांना कळलंय त्याचं काय आहे, त्याचा मनोदय काय आहे हा त्यांना कळलेला. आता कंसानं जेव्हा ऐकलं की कृष्ण आणि रामाने धनुष्य तोडलं, त्यांचे रक्षक आणि त्याच्या मदतीसाठी पाठवलेल्या सगळ्या सेनेचा सुद्धा संहार झालेला आहे, आणि मुख्य म्हणजे एक खेळ जो होता तो अतिशय म्हणजे त्याचा जो खेळ होता तोच तिथे पालथा पडायला लागला किंवा आता नष्ट होणार, आणि म्हणून तो मनातनं घाबरला. त्या दुर्बुद्धीला रात्री उशिरापर्यंत झोप आली नाही. टेन्शन, दुसऱ्याचं वाईट करायला लागलं की आपलं जास्त स्वास्थ्य बिघडतं, आणि जागेपणी आणि स्वप्नात सुद्धा त्याला मृत्यूचं सूचक असे अपशकुन झाले. तर काय काय झाले आपल्याकडं अपशकुन मानतात किंवा पूर्वीपासून सांगितलेले आहेत, ते अगदीच व्यर्थ जात नाही बरं. त्याला जागेपणी असं दिसलं की त्याच्या शरीराचं प्रतिबिंब असून सुद्धा त्याला मस्तकच दिसत नाही. आता मस्तक नाही म्हणजेच काय हो, प्राण गेल्यातच जमाय ना. किंवा त्याचं मध्ये असं बोट बीट घातलं तर आपल्याला वस्तू 2 दिसायला लागतात. तसं काही न करता सुद्धा त्याला चंद्र 2 दिसायला लागले, त्याची सावलीच दुभंगलेली दिसायला लागली. कानात बोटं घातली तरी सुद्धा घुम 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 असा आवाज यायला लागला, म्हणजे आवाजच येत नव्हता. आणि झाडं सोनेरी दिसायला लागली होती, आणि धुळीत स्वतःच्या पावलांचे ठसे दिसत नव्हते. असं म्हणतात ना, भूतांचे पावलांचे ठसे उठत नाहीत, तसे याला स्वतःचे सगळे आता हे शकून नाहीच आहेत, अपशकून व्हायला लागले. मग स्वप्नात अजून काय दिसलं, स्वप्नही पडायला लागले. आता तो रात्री उशिरानं झोपला असेल, चैन पडलं नाही, तर त्याला प्रेतांनी आपल्याला मिठी मारलेली आहे किंवा तो प्रेतांना मिठी मारतोय अशी स्वप्न पडली. गाढवावर बसून चाललाय असं दिसायला लागले. स्वप्ने प्रेत परिष्वंग खरयानम विषादनम या यान्नलदमालेख स्थैलाभ्यक्तो दिगंबरहा. अगदी त्याला तेल सगळं शरीराला खूप माखलंय, आणि गळ्यात जास्वंदीच्या फुलांची माळ घातलेली आहे. एवढंच नाही तर दिगंबर अवस्थेत तो फिरतोय, वस्त्रच नाही, अशी त्याला स्वप्न पडायला लागली. आता हे सगळे कशाची सूचक आहेत? मृत्यूची सूचक आहेत. मृत्यूनंतर हे माणसाला म्हणतात ना, येशी उघडा जाशी उघडा. काही कपड्यांची नंतर गरज नसते, दहन करताना तर काहीच नाही. आणि म्हणून स्वप्नात आणि जागेपणी त्यांना अशा बऱ्याच प्रकारचे अपशकुन पाहिले. मृत्यूच्या भीतीनं तो चिंताग्रस्त झाला, त्याची झोप उडाली. आणि जेव्हा रात्र संपली आणि सूर्यनारायण पूर्व समुद्रावर वर आले, तेव्हा कंसानं मल्लक्रीडा महोत्सवाला प्रारंभ केला. म्हणजे आपल्याकडं उद्घाटन म्हणतात तसं झालं. आता तो हॉल कसा होता, तो आखाडा म्हणायचा, कुस्तीचा आखाडा होता ना, तर त्याच्या कर्मचाऱ्यांनी आखाडा खूप छान सजवला होता. तुताऱ्या वाजत होत्या, नगारे वाजत होते, बैठकीच्या जागा, फुलांचे गजरे, झेंडे, वस्त्र, पानाफुलांच्या तोरणांनी सगळं छान सजवलेलं होतं. आपल्याकडं पण बघा करतात, त्या ओढण्या वेगवेगळ्या रंगांच्या अशा त्याची चांगली सजावट करतात. आणि ब्राह्मण, क्षत्रिय असे सगळे नागरिक आणि गावातले सगळे लोक हे नियोजित ठिकाणी बसलेले होते. आपल्याकडे अशी नावं घालतात, ही ओळ अमक्यासाठी, मान्यवर, सामान्य, स्त्रिया, वृद्ध, निमंत्रित, आमंत्रित, अशा प्रमाणे जो तो आपापल्या ठिकाणी बसला. आणि मग कंसही तिथं बसलाय, मांडलिक राजांच्या मध्ये राजसिंहासनावर जाऊन बसला. आणि अपशकुन झालेले असल्यामुळं मनातनं घाबरलेला होता की आता काही आपलं खरं नाही. पैलवानांनी दंड थोपटत वाद्य वाजायला लागली. गर्विष्ठ पैलवान आधीच सजून धजून आले होते,
आणि आपल्या उस्तादांसह आखाड्यामध्ये उतरले. मग चाणूर, मुष्टिक, कूट, शल आणि तोशल ही नावं लक्षात ठेवा. शल तोशल आपल्याला माहिती नाही, चाणूर मुष्टिक वगैरे सगळे माहिती आहेत. तर कूट, शल आणि तोशल हे पैलवान वाद्यांच्या सुमधुर आवाजानं उत्साहित होऊन आखाड्यामध्ये येऊन बसले. आता सगळी सज्जता झालेली आहे. तसंच नंदराजालाही बोलवलेलं होतं. तो आलेला आहे ना सगळ्या लवाजमासह. तर भोजराज कंसानं निमंत्रित केलेले सगळे हे नंद इत्यादी गोप राजाला नजराणे देऊन आपापल्या मंचावर जाऊन बसले. त्यांची जागा ठरवलेली होती, नावं लिहिलेली असतील त्याप्रमाणे ते बसले. आता पहिला त्या कुवलयापीड नावाचा जो हत्ती आहे त्याचा उद्धार कसा होतो तो आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे. तर शुक सांगतायत परीक्षिताला की श्रीकृष्ण आणि बलराम हे स्नानादी नित्यकर्म करून कुस्तीच्या नगाऱ्याच्या आवाजानं त्या त्या ठिकाणी ते पाहण्यासाठी आले. अजून ते आले नव्हते, आत्ताशी ते आलेत. त्या आखाड्याच्या दरवाज्यात गेले आणि दरवाज्यातच श्रीकृष्णांनी पाहिलं की तिथल्या माहुतानं कुवलयापीड नावाचा हत्ती उभा केलेला आहे. तो अतिशय असा मत्त असतो आणि श्रीकृष्णांनी कंबर कसली लगेच. त्यांचे कुरळे केस त्यांनी बांधलेत आणि मेघाप्रमाणे गंभीर वाणीनं माहुताला म्हटलं, माहुता, ए माहुता, आम्हा दोघांना जाण्यासाठी वाट दे. बाजूला हो, वेळ लावू नकोस, नाहीतर मी हत्तीवर आत्ताच्या आत्ता तुला यमसदनावर पाठवतो. हत्तीसह तुलाही पाठवतो आणि त्या हत्तीलाही पाठवतो. ते धमकावल्यावर तो रागाने लालबुंद झालेला आहे आणि त्यानं काळ, मृत्यू किंवा यमराजाप्रमाणे भयंकर असलेल्या त्या कुवलयापीडाला क्रुद्ध करून श्रीकृष्णांच्या दिशेनं पाठवलं. आता माहूत म्हणजे खरा तो त्याचा चांगला अधिकार असतो, त्याच्यावर नियंत्रण असतं. पण आता त्यांनी त्याला सोडले. कुणावर? श्रीकृष्ण आणि बलरामावर. त्या कुवलयापीडानं काय केलं, भगवंतांच्यावर झेप घेतली. त्यांना अत्यंत वेगानं सोंडेत लपेटून घेतलं आणि भगवंतांनी लगेच सोंडेतून स्वतःला बाहेर सटकले आणि सोंडेवर एक मोठा ठोसा मारला आणि त्याच्या पायाच्या मधोमध जाऊन लपले. सगळे ह्या त्यांच्या काय म्हणू आपण कौशल्याचा भाग आहे हा. ते दृष्टीआड झाल्याचं पाहून कुवलयापीडाला अतिशय राग आला. त्याला कळलं नाही ते आपल्या पायाच्या मध्ये आहेत. आणि आपल्या सोंडेनं हुंगून त्यांनी भगवंताला शोधलं आणि पकडलं आणि स्वतःला मग ताकदीनं सोडून घेतलं. मग भगवंतांनी पुन्हा हत्तीचं शेपूट पकडून गरुड जसं सापाला गरा 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 फिरवतो ना, फरफटेत नेतो ना, तसं अगदी सहजपणे त्याला 100 फूट किंवा 100 हात फरफटत नेलेलं आहे. आणि गोल फिरणाऱ्या वासराबरोबर ते लहान असताना जसे फिरायचे तसं त्यांनी त्याचं शेपूट पकडलं आणि त्याला गरागरा फिरवायला लागले. त्यांना वासरू आणि हत्ती यात काही फरक नाही. आणि जेव्हा डावीकडे वळून त्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला, तो जेव्हा प्रयत्न करायला लागला तेव्हा हे उजवीकडे जायचे आणि तो जेव्हा उजवीकडे जायचा तेव्हा हे डावीकडे जायचे. त्याला बरोबर हुलकावण्या मारणं त्यांनी सुरू केलं आणि त्यांनी हत्तीच्या समोर येऊन त्याला एक ठोसा लगावला. त्याला खाली पाडण्यासाठी त्याच्या समोरून इकडे तिकडे ते असे पळू लागले की जणू त्यांना तो त्याला पकडल किंवा ते तरी त्याला पकडतील. आणि धावता धावता श्रीकृष्णांनी एकदम जमिनीवर पडण्याचं नाटक केलं बरं का. सगळ्या खेळी त्यांना फार सुंदर माहिती होत्या. लगेच उठून उभे राहिले. त्यावेळी ते जमिनीवर पडले असं वाटून त्या हत्तीनं रागानं दोन्ही दात त्यांच्यावर मारण्याचा प्रयत्न केला. पण ते दात जमिनीवर, कारण हे पटकन बाजूला झाले, ते दात त्यांचे जमिनीत घुसले, ते जमिनीवर आपटले. आणि मग ही कुवलयापीडाची सगळी चढाई वाया गेली. तेव्हा तो अधिकच चिडला आणि माहुतांनी हाकल्यावर तो क्रुद्ध होऊन श्रीकृष्णांवर तुटून पडला. सहजासहजी नाही त्यांनी हार खाल्लेली.
आणि तो आपल्यावर झेप घेत आहे असं पाहिल्यावर भगवान त्याच्याजवळ गेले. त्यांनी एकाच हातानं त्याची सोंड पकडली, त्याला जमिनीवर आपटलं. तो पडल्याबरोबर श्रीहरींनी सिंहाप्रमाणे सहज त्याला पायानं दाबून धरून त्याचा दात उपटला आणि त्याच दातानं हत्तीला आणि माहुतांना यमसदनाला पाठवलं. हस्तिदंत केवढा टोकदार असतो आणि स्वतःच्याच दातांनी म्हणजे त्याच्याच दातांनी त्याला मारणं आणि त्या माहुतीला मारण्याचं काम भगवंतांनी केलं. आणि पुन्हा तो मेलेला हत्ती तिथंच टाकून दिला. त्याचा दात घेऊन आखाड्याच्या इथं त्यांनी प्रवेश केला. त्यावेळची त्यांची शोभा काय वर्णावी हो. हत्तीचा दात खांद्यावर आहे, मोठाच्या मोठा, जसं बलरामांचा नांगर असतो तसा हा हात हे घेतलेला आहे दात. आणि त्यांनी तो आखाड्याच्या ठिकाणी प्रवेश केला. तर ते काय सुंदर दिसत होते. खांद्यावर दात, शरीरावर रक्त आणि हत्तीच्या मधाचे थेंब थिपकत होते आणि मुखकमलावर घामाचे बिंदू झळकत होते. कारण एवढ्या झटापटीत असं काही सहजासहजी नाही. त्यांची कोवळे आहेत तसे, ते 12 वर्षाचे. त्यांची ताकद सगळी पणाला लावलेली आहे. आणि श्रीकृष्ण आणि बलराम जेव्हा समारंभाच्या भवनात आले तेव्हा पहिलवानांना वज्रकठोर, सामान्य लोकांना नररत्न, कुणाकुणाला काय वाटलं. ते जे पहिलवान आहेत त्यांना तो वज्रकठोर वाटले, वज्रासारखे कठोर वाटले. सामान्य लोकांना नररत्न वाटले, स्त्रियांना मूर्तिमंत कामदेव वाटले आणि गोपांना आप्त वाटले, तर दुष्टराजांना शासन करणारे वाटले आणि मातापित्यांना मुलगा आणि कंसाला साक्षात मृत्यू वाटलेले आहेत. आणि अज्ञानी लोकांना सामान्य बालक वाटले, योग्यांना परमतत्व वाटले आणि वृष्णीवंशीयांना श्रेष्ठ देव आहेत असं वाटलं. म्हणजे सगळ्यांना एकाच वेळी इतक्या भावामध्ये, इतक्या रूपामध्ये सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि 9 रस जे म्हणतात, रौद्र, अद्भुत, शृंगार, हास्य, वीर, वात्सल्य, भयानक आणि बिभत्स, आणि शेवटचा शांत, आणि अजून शेवटचा भक्ती हा रस पण मानलेला आहे ना. तर या 10 रसांचा अनुभव या 10 प्रकारच्या लोकांना आलेला आहे. आता कंस मोठ्या धीराचा पुरुष होता, तरीसुद्धा कुवलया पिडाला मारल्याचं पाहून त्याच्या लक्षात आलं की यांना जिंकणं अवघड आहे. तो अतिशय घाबरून गेला आहे, भयभीत झाला. आणि महापराक्रमी श्रीकृष्ण आणि बलराम फुलांचे हार, वस्त्र या सगळ्यामुळं अलंकृत झालेले होते, सुंदर दिसत होते. आणि असं वाटत होतं की उत्तम वेश धारण करून हे दोन जणू काही नट झालेले आहेत. आणि त्यांच्या तेजामुळं पाहणाऱ्यांची मनं त्यांच्यावरच खेळून जात होती, खेळून बसत होती नजर. आणि ते 2 जण आखाड्यामध्ये अगदी छान शोभून दिसत होते. परीक्षिताला शुकदेव सांगतायत की अरे परीक्षिता, पुरुषोत्तमांना पाहून मंचावर बसलेले सगळे मथुरेचे नागरिक आणि इतर सगळ्या देशातले लोक, त्यांचं आनंदानं डोळे भरून आले आणि प्रफुल्लित चेहरे उत्कंठेने भरून आले. आणि त्यांच्या मुखाकडे कितीही पाहिलं तरी लोकांचे डोळे काही तृप्त होत नव्हते किंवा त्यांना समाधान मिळत नव्हतं. असं सगळं त्यांचं काय म्हणू आपण, सगळं रूप, त्यांचं पराक्रम, त्यांची शक्ती, हे सगळं पाहून सगळेच आश्चर्यित झाले. जणू काही त्यांनी डोळ्यांनी पीत म्हणजे पिवळा, जिभे म्हणजे सगळं ते त्यांना डोळ्यांनीच पाहतायत. डोळ्यांनी पीत म्हणजे पाहणं, नंतर जिभेनं चाटतायत आणि नाकानं हुंगत आणि हाताने हृदयाशी कवटाळत. असे सगळे लोक जागच्या जागी बसूनच या सगळ्या कल्पना झालेल्या आहेत की डोळ्यांनी जणू काही ते त्यांना पिऊन टाकत होते, जिभेनं त्यांना मनातल्या मनात चाटत होते आणि नाकानं हुंगत होते, तर हाताने धरून हृदयाशी कवटाळत होते. कल्पनेत नसणं. त्यांचं सौंदर्य, गुण, माधुर्य, निर्भयपणा यांनी जणू उपस्थितांना त्यांच्या सगळ्या लीलांचं स्मरण करून दिलं. आणि ते लोक आपापसात त्यांच्या संबंधी पाहिलेल्या ऐकलेल्या गोष्टींवर एकमेकात चर्चा करू लागले, बोलायला लागले.
एवढं सगळं त्या कुवलयानंदाला मारलं म्हणल्यानंतर त्यांना आठवत असतील पूर्वीच्या त्या एकेका दुष्ट दैत्याला कसं मारलं, तृणासुराला कसं मारलं, तृणावर्ताला कसं मारलं. त्यावेळचे सगळे एक एक अजगर आला, काली आला, सगळे पराक्रम त्यांचे आठवायला लागले. आणि हे नक्कीच भगवान नारायणाचे अंश आहेत. ते पृथ्वीवर वसुदेवांच्या ठिकाणी घरी अवतीर्ण झाले आहेत. हे सगळं आता त्यांना जाणवायला लागलं. आणि वास्तविक सावळे जे आहेत ते देवकीचे पुत्र आहेत. आणि वसुदेवांनी त्यांना गोकुळात नेलं. इतके दिवस ते तिथंच होते, नंदाच्या घरीच होते आणि गुप्तपणे राहून ते मोठे झालेले आहेत. हे सगळ्यांनी आता जाणलं. मग त्यांनीच कोणाकोणाला मारलं? पूतनेला मारलं, तृणावर्ताला मारलं, शंखचूडाला मारलं, केशीला मारलं, धेनुकाला मारलं. अशा सगळ्या दैत्यांचा त्यांनी पाडाव केला, वध केला. आणि यमलार्जुनाचा दोन नाही का ते वृक्षाच्या रूपातनं, तर त्यांचा उद्धार केला. यांनीच गायी आणि गोपाळांना दावानलापासून वाचवलं. कालिया नागाचं शमन केलं. इंद्राचा सुद्धा मानभंग केला. आणि यांनी 7 दिवस गिरिगोवर्धन धरला. त्याची आरती पण छान आहे. नखी गोवर्धन धन धरिला, असं ते छान आहे. ती आता भागवताच्या आरतीत आपण पाहतो ना, किंवा श्यामसुंदराची, ती तर मिळाली तर मी परत तुम्हाला म्हणून दाखवीन. आणि 7 दिवसपर्यंत एकाच हातावर त्यांनी गिरिराज तोलून धरला होता. पाऊस वीज यांच्यापासून सगळ्या गोकुळाचं रक्षण केलं होतं. हे सगळे एक एक आठवत आहेत. आणि मग सगळे सहास्य किंवा सुहास्य नजरेनं पाहणाऱ्या सगळ्यांना त्याच्या मुखकमलाचं किंवा मुखारविंदाचं दर्शन होऊन सगळे अतिशय आनंदित झाले होते. आणि सगळ्या गोपी सगळ्या प्रकारच्या तापापासून मुक्त व्हायच्या, तेही त्यांना आठवले. आणि असं म्हणतात की हे यदुवंशाचं रक्षण करतील. आणि हा अत्यंत प्रसिद्ध वंश याच्यामुळं समृद्धी, यश आणि गौरव प्राप्त करील. एखाद्याच्या काय म्हणूया आपण जन्मामुळं किती जणांचं कल्याण होतं ते आपल्याला या भगवंताच्या उदाहरणातनं लक्षात. आता बलरामाचे वर्णन करतायत की हे दुसरे जे आहेत हे श्यामसुंदरांचे मोठे भाऊ आहेत, कमलनयन आहेत, श्री बलराम आहेत. त्यांनी प्रलंबासूर, वत्सासूर, बकासूर इत्यादींना मारलेलं आहे. अशी चर्चा आपापसात चालू होती. बघा आता तो सगळा कार्यक्रम जरा ठप्प झाल्यासारखा झालेला आहे. आणि त्यावेळी रामकृष्णांना सगळी वाद्य वगैरे वाजतायत. आणि रामकृष्णांना तो चाणूर म्हणतो, ए नंदनंदना, हे रामा, दोघं वीरांना आदरणीय असून कुस्तीत अतिशय निपुण आहात तुम्ही दोघं. आणि हे ऐकून तुमचं कौशल्य पाहण्यासाठी राजांनी तुम्हाला इथं बोलावलेलं आहे. तर ही प्रजा सगळी मन, वचन, कर्मांनी राजाला प्रिय असणारं कार्य करते. तिचं कल्याण होतं. आणि जी याच्या विरुद्ध वागते त्यांचं नुकसान होतं. आता राजाचाच उदो करणार ना तो. आणि गाय आणि वासरं चारणाऱ्या गवळ्यांची मुलं दररोज आनंदामध्ये वनामध्ये कुस्त्या खेळत असतात आणि गायी चारत असतात. हे सगळ्यांना माहिती आहे म्हणे. म्हणून हे वीरांनो, तुम्ही आणि आम्ही मिळून महाराजांना आवडणारी एक गोष्ट करूया. सर्व प्रजेचा प्रतिनिधी असल्यामुळं राजा हा आपल्या असं करण्यामुळं सर्वजण आपल्यावर प्रसन्न होतील आणि राजाला आनंदित करण्याचं काम आपण करूया. म्हणून त्यांच्याशी आता कुस्ती करावी अशी श्रीकृष्णाची इच्छा होतीच. आणि म्हणून चाणूराचं म्हणणं ऐकून त्याचं स्वागत करून देशकालानुसार भगवंत त्याला म्हणतात, चाणूरा, आम्ही सुद्धा या भोजराजाच्या कंसाची वनवासी प्रजा आहोत बरं. त्यांना आवडणारी गोष्ट आम्ही नेहमी केली पाहिजे. मुद्दामता असं उपहासानं बोलतायत. त्यातच आमचं उत्तम कल्याण आहे. पण चाणूरा, आम्ही लहान आहोत म्हणून आम्ही आमच्या बरोबरीची ताकद असणाऱ्या मुलांबरोबरच कुस्ती खेळू. कुस्ती ही सारखी असावी लागते शक्ती असणाऱ्यांची आणि तशीच असली पाहिजे. त्यामुळं अन्यायाचं समर्थन केल्यामुळं केल्याचं पाप कुस्ती पाहणाऱ्या सभासदांना लागणार नाही.
कारण लहानांबरोबर जर मोठ्यांनी कुस्ती केली तर तो अन्याय होईल. मग चाणूर म्हणतो, अरे तू आणि बलराम दोघंही बाल नाही आहेत आणि किशोरही नाही आहेत. तुम्ही बलवानांमध्येही श्रेष्ठ आहात. तू 1000 हत्तींचं बळ असणाऱ्या कुवलया या पिडाला मारलेलं आहेस. म्हणजे तू काय बाळ आहेस? नाही. म्हणून तुम्ही दोघांनी बलवानांबरोबरच लढलं पाहिजे. यात मुळीच अन्याय होणार नाही. आणि श्रीकृष्णा, तू माझ्याबरोबर कुस्ती आणि खेळ कर आणि बलरामाबरोबर मुष्टिक करेल. असं म्हणून हा इथेच खेळ आपण इथे थांबवतो आहोत. उद्या प्रत्यक्ष त्यांची खेळ, त्यांच्या मुष्टियुद्धातलं कौशल्य आणि कंसापर्यंत ते कसे पोचणार आहेत ते बघूया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. एखादं स्तोत्र होईल तोपर्यंत. तर काल आरती म्हटलेली होती भागवताची, होईल तेवढी म्हणूया. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करू तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुर सेजे सोज्वळ. आत्मा राम मुनी सकळ, सेऊनी झाले जन सुफळ. पहा पर्वणी आली यमनी, की अघहरिणी भवजल तरिणी ती पतिता. आरती करू तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गाऊनी. शास्त्र पुराणे मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता दे दाता. आरती करू तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंसची चित्त. लोक सुखमळे संत द्विज कुळे, सेऊनी रमले भान हरपले रसपीता. आरती करू तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाच्या. प्राणची कीर्तनकारांचा, मेमा कवीवर संतांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरीचा समहता समहर्ता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती कृष्णपदी ठेवू माता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता.
आरती करू तुझ भगवंता. भगवान गोपाळ कृष्ण महाराज की जय.